अपूर्वा क्रिएशनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण हा सुंदर असा रुमाल बनवणार आहेत। अगदी साधा रुमाल आहे हा, परंतु ह्या रुमालाच्या कॉर्नरला इथे आपण बॉर्डरला हे छोटी छोटी गुलाबाची फुलं लावलेली आहेत, त्यामुळे हा रुमाल खूप सुंदर दिसत आहे। आणि ह्या रुमालाचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला हवं तेव्हा आपण हा असा रुमाल म्हणून वापरू शकतो आणि हवं तेव्हा केवळ असा फोल्ड केला की हा एक असा फ्लॉवर बुके तयार होऊ शकतो। आणि असा हा फ्लॉवर बुके आपण टेबलवर एखाद्या ग्लासमध्ये ठेवू शकतो किंवा हा बुके ठेवण्यासाठी एखादं छोटंसं वेस आपण बनवू शकतो लोकरीचं। पहा, हा थोडासा मोठा रुमाल आहे, ह्याच्यामध्येच आपण असं लहान साईजचा बनवला तर आपलं टी कोस्टर सुद्धा बनू शकते। आणि टेबलवर हा एक मोठा रुमाल आणि त्याच्या भोवती एक 3-4 टी कोस्टर्स असे ठेवले तर ते खूप छान दिसू शकते। चला तर आपण आता हा रुमाल कसा बनवायचा ते पाहूयात। म्हणजे आता मी जो रुमाल बनवलेला आहे त्या रुमालासाठी ही 18 ग्रॅम लोकर लागलेली आहे। त्यानंतर हिरवी लोकर 2 ग्रॅम लागलेली आहे आणि 15 ग्रॅम ही लाल लोकर लागलेली आहे। त्यानंतर ते फूल शिवण्यासाठी अशा प्रकारची मी ही प्लास्टिकची सुई वापरलेली आहे आणि हे 2.5 mm चं क्रोशे हुक वापरलेलं आहे। चला तर आपण हा रुमाल आता बनवायला घेऊयात। सर्वप्रथम आपल्याला मधला जो रुमाल आहे तो बनवून घ्यायचा आहे। त्यासाठी आपल्याला मॅजिक सर्कल बनवून घ्यायचं आहे। हे अशा प्रकारे आपण मॅजिक सर्कल बनवून घेतलेलं आहे। हे मॅजिक सर्कल बनवल्यानंतर 1 2 3 चेन हा झाला आपला पहिला खांब। ह्या मॅजिक सर्कलमध्ये आपल्याला एकूण 12 खांब घालायचे आहेत, 12 डबल क्रोशेट। 3 चेनचा आपला पहिला खांब झालेला आहे, हा 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि हा एक 12। अशा प्रकारे आपण याच्यामध्ये 12 खांब घातलेले आहेत। हे मॅजिक सर्कल आहे ते असं खेचून क्लोज करून घ्यायचं आहे। हा जो 3 चेनचा आपला पहिला खांब होता ह्याच्यावरच्या हा 1 2 3 वरच्या चेनवर आपण क्लोज करून घ्यायचं आहे। हे अशा प्रकारचं आपलं मॅजिक सर्कल तयार झालेलं आहे। इथे आल्यानंतर पुन्हा एकदा 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब। सेम त्याच ठिकाणी आपल्याला दुसरा खांब घ्यायचा आहे अशा प्रकारे। पहिले हे 12 खांब होते, आता आपल्याला 24 खांब करून घ्यायचे आहेत। तर प्रत्येक खांबामध्ये 2 खांब घ्यायचे आहेत। तर हे 2 खांब घेताना आपण मध्ये एक चेन घ्यायची आहे। आता आपल्या एका खांबावर 2 खांब झालेले आहेत। आता ह्या पुढच्या खांबावर 2 खांब घेऊयात, 1 2 एक चेन घ्यायची आहे, पुढच्या खांबावर 2 खांब, एक चेन घ्यायची आहे, पुढच्या खांबावर 2 खांब, एक चेन,
2 खांब, ह्या प्रकारे एक चेन खांबावर 2 खांब, एक चेन खांबावर 2 खांब, हा सर्कल आपण पूर्ण करून घेऊया. आता हा सर्कल आपण पूर्ण करून घेतलेला आहे. हे आता 24 खांब झालेले आहेत. इथे एक चेन घ्यायची आहे आणि हा जो 3 चेनचा आपला पहिला खांब आहे ह्या खांबावर क्लोज करायचा अशा प्रकारे. पुन्हा इथे 1 2 3 हा झाला आपला खांब. ह्यावेळी आपल्याला काय करायचं आहे, हा जो पुढचा खांब आहे दुसरा खांब, ह्या खांबावर 2 खांब घ्यायचे आहेत. 1 2, एक चेन घ्यायची आहे. पहा, हे आपले 2 खांब आहेत. त्यातल्या पहिल्या खांबावर घ्यायचं आहे 1 खांब आणि दुसऱ्या खांबावर घ्यायचे आहेत 2 खांब. 1 2, इथे हा 2 खांबांचा सेट होता. आता इथे 3 खांबांचा सेट होणार आहे. आता एक चेन घ्यायची आहे. सेम पहिल्या खांबावर 1 खांब आणि ह्या दुसऱ्या खांबावर 2 खांब. एक चेन घ्यायची आहे. पहिल्या खांबावर 1 खांब आणि दुसऱ्या खांबावर घ्यायचे आहेत 2 खांब. 1 आणि 2. एक चेन घ्यायची आहे. पहिल्या खांबावर 1 खांब आणि दुसऱ्या खांबावर 2 खांब. एक चेन घ्यायची आहे. पहिल्या खांबावर 1 खांब आणि दुसऱ्या खांबावर 2 खांब. ह्या प्रकारे हा राऊंड देखील पूर्ण करून घ्यायचा आहे. इथे आपले 12 खांब होते, इथे 24 झाले आणि ह्या तिसऱ्या ओळीमध्ये आपले 36 खांब होणार आहेत. तर ही ओळ मी आधी विणून घेते. आपला आता हा तिसरा राऊंड इथे पूर्ण झालेला आहे. इथे सेम एक चेन घ्यायची आहे. त्यानंतर इथे हा जो 3 चेनचा पहिला खांब होता ह्याच्यावर आपल्याला सिंगल क्रोशे घेऊन क्लोज करून घ्यायचा आहे. पुन्हा एकदा इथे 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब. आता इथे 3 खांबांचा सेट आहे. तर ह्या पहिल्या खांबावर 1 खांब, दुसऱ्या खांबावर 1 खांब आणि हा जो तिसरा खांब आहे ह्याच्यावर मात्र 2 खांब घ्यायचे आहेत. म्हणजे प्रत्येक वेळी प्रत्येक राऊंडमध्ये आपल्याला जे खांब वाढवायचे आहेत ते जो कॉर्नरचा शेवटचा तिसरा खांब किंवा चौथा खांब, ह्या गॅपच्या बाजूचा जो खांब आहे शेवटचा, त्याच्यावर आपल्याला 2 खांब घेऊन वाढवत जायचं आहे. एक चेन घ्यायची आहे. आता 3 खांब आहेत. तर पहिल्या खांबावर 1 खांब, दुसऱ्या खांबावर 1 खांब आणि हा जो तिसरा खांब आहे ह्याच्यावर मात्र 2 खांब घ्यायचे आहेत. 1 2, एक चेन घ्यायची आहे. पहिल्या खांबावर 1 खांब, दुसऱ्या खांबावर 1 खांब आणि ह्या तिसऱ्या खांबावर 2 खांब. 1 आणि 2. एक चेन घ्यायची आहे. ह्या पहिल्या खांबावर 1 खांब, दुसऱ्या खांबावर 1 खांब आणि ह्या तिसऱ्या खांबावर 2 खांब. एक चेन घ्यायची आहे. सेम ह्या पहिल्या खांबावर 1 खांब, दुसऱ्या खांबावर 1 खांब आणि ह्या तिसऱ्या खांबावर 2 खांब. ह्या प्रकारे हा राऊंड आपल्याला पूर्ण करून घ्यायचा आहे. आता हा राऊंड आपला पूर्ण झालेला आहे. इथे एक चेन घ्यायची आहे.
आणि हा जो 3 चेनचा पहिला खांब आहे इथे क्लोज करून घ्यायचा. आता पहा ह्या राऊंडमध्ये आपल्या 1 2 3 4 खांबांचा सेट तयार झालेला आहे. पुन्हा हेच रिपीट करायचं आहे. 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब. दुसऱ्या खांबावर एक खांब, तिसऱ्या खांबावर एक खांब. आता मात्र हा चौथा खांब आहे. ह्या चौथ्या खांबावर घ्यायचे आहेत 2 खांब. आता इथे आपला हा 5 खांबांचा सेट तयार झाला. एक चेन घ्यायची आहे. सेम पहिल्या खांबावर एक खांब, दुसऱ्या खांबावर एक खांब, तिसऱ्या खांबावर एक खांब आणि हा जो चौथा खांब आहे ह्या चौथ्या खांबावर येणार आहेत आपले 2 खांब. एक चेन घ्यायची आहे. पहिल्या खांबावर एक खांब, दुसऱ्या खांबावर एक खांब, तिसऱ्या खांबावर एक खांब आणि ह्या चौथ्या खांबावर 2 खांब. 1 आणि 2. ह्या प्रकारे ही लाईन आपल्याला पूर्ण करून घ्यायची आहे. ह्या लाईनमध्ये आपले 1 2 3 4 5 खांब येणार आहेत. तर ही ओळ आपण पूर्ण करून घेऊया. म्हणजे 5 खांबांचा हा सेट आणि हा 1 चेनचा गॅप, 5 खांबांचा सेट 1 चेनचा गॅप, ह्या प्रकारे आपला हा सर्कल तयार होणार आहे. तर ही ओळ पूर्ण आपण मिळून घेऊया. आपला हा राऊंड देखील पूर्ण झालेला आहे. हे पहा आता इथे 1 चेन घेतलेली आहे. पुन्हा एकदा हा जो 3 चेनचा पहिला खांब आहे ह्याच्यावर क्लोज करून घ्यायचा आहे. सेम प्रोसिजर आहे. 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब. पुढच्या प्रत्येक खांबावर एक एक खांब घ्यायचा आहे. 2 3 4. आता हा जो 5वा खांब आहे ह्या खांबावर मात्र 2 खांब घ्यायचे आहेत. अशा प्रकारे पुन्हा एक चेन घ्यायची आहे. 1 2 3 4 आणि ह्या 5व्या खांबावर 2 खांब. 1 2. अगदी ह्याच प्रकारे हा राऊंड आपल्याला पूर्ण करायचा आहे. हा राऊंड पूर्ण झाल्यावर पुन्हा एकदा इथे 3 चेनवर क्लोज करायचं. प्रत्येक खांबावर एक एक खांब आणि ह्या शेवटच्या खांबावर 2 खांब. ह्या प्रकारे आपल्याला हा सर्कल किंवा हे कोस्टर रुमाल जेवढा मोठा हवा आहे तेवढा आपण विणून घ्यायचा आहे. तर आता हा सर्कल मी आणखीन थोडा विणून घेते आणि नंतर मग आपण ह्याच्यावर फुलं बनवायला घेऊयात. आता हे कोस्टर किंवा हा रुमाल मी इतका विणून घेतलेला आहे. तुम्हाला दाखवते मी किती विणून घेतलेला आहे. पहा इथून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 ओळी विणलेल्या आहेत. आणि ह्या शेवटच्या 11व्या ओळीमध्ये आपले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11व्या ओळीमध्ये आपले हे 11 खांब झालेले आहेत. आता इथे एक चेन घ्यायची आहे आणि हा जो 3 चेनचा पहिला खांब आहे ह्याच्यावर आपण क्लोज करून घ्यायचं आहे. आता ही लोकर इथे आपण कट करून घेऊयात. अशा प्रकारे ही लोकर आपण कट करून घेतलेली आहे.
आता ह्याच्यावर आपल्याला हिरव्या रंगाने विणायचं आहे, साधारण पानांचा आकार येईल ह्या प्रकारे. तर त्यासाठी मी ही हिरवी लोकर घेतलेली आहे. ही हिरवी लोकर आपल्याला जोडून घ्यायची आहे. आता ही लोकर आपण हा जो 1 चेनचा गॅप केलेला आहे, ह्या गॅपमध्ये मी जोडून घेणार आहे. अशा प्रकारे. आता ह्या गॅपमध्ये ही लोकर जोडून घेतल्यानंतर इथे आपल्याला 1 आणि 2 चेन घ्यायचे आहेत. 2 चेन घेतल्यानंतर एक खांब हा अर्धा घ्यायचा आहे आणि 2 चेनचा हा अर्धा खांब आणि हा अर्धा खांब हे दोन्ही एकत्र आपल्याला असे क्लोज करायचे आहेत. त्यानंतर इथे घ्यायचे आहेत 1 2 चेन आणि पुन्हा त्याच ठिकाणी आपल्याला 2 अर्धे खांब एकत्र, 2DC टुगेदर जे आपण म्हणतो. हा एक अर्धा खांब, हा दुसरा अर्धा खांब आणि एकत्र क्लोज करायचं अशा प्रकारे. ह्याच्यानंतर आपल्याला 1 2 आणि 3 चेन घ्यायचे आहेत. 3 चेन घेतल्यानंतर 1 आणि 2 हे 2 खांब स्किप करायचे आहेत आणि हा जो तिसरा खांब आहे, ह्या तिसऱ्या खांबावर एक सिंगल क्रोशे. सेम इथे 1 2 आणि 3 चेन घ्यायचे आहेत. आता इथे हा 1 आणि 2 खांब सोडून ह्या तिसऱ्या खांबावर पुन्हा अशी पाकळी तयार करायची आहे आपल्याला. हा 1 आणि 2 सोडलेले आहे आणि ह्या तिसऱ्या खांबावर हा एक अर्धा खांब, हा दुसरा अर्धा खांब आणि दोन्ही एकत्र क्लोज केले. 1 आणि 2 चेन घ्यायचे आहेत. सेम त्याच ठिकाणी हा एक अर्धा खांब, हा दुसरा अर्धा खांब आणि हे दोन्ही एकत्र क्लोज करायचे. पहा अशा प्रकारे डिझाईन तयार होणार आहे. 3 चेन घ्यायचे आहेत. 1 2 आणि 3. पुन्हा 1 आणि 2 खांब सोडून ह्या तिसऱ्या खांबावर एक सिंगल क्रोशे घ्यायचा आहे. 3 चेन. आता आपण ह्या गॅपमध्ये अशी पाकळी तयार करायची आहे. हा एक अर्धा खांब, हा दुसरा अर्धा खांब आणि एकत्र क्लोज करून घ्यायचं. इथे घ्यायचे आहेत 2 चेन. पुन्हा इथे 2 खांब एकत्र विणायचे आहेत. हा एक अर्धा खांब, हा दुसरा अर्धा खांब आणि एकत्र क्लोज करायचं. ह्याच प्रकारे हा पूर्ण राऊंड विणून घ्यायचा आहे. हवं तर इथे पुन्हा एकदा दाखवते मी. ह्या पाकळ्या विणल्यानंतर 1 2 आणि 3 चेन घ्यायचे आहेत. हे 1 2 खांब स्किप करून तिसऱ्या खांबावर सिंगल क्रोशे, 1 2 3 चेन घ्यायचे आहेत. 1 आणि 2 खांब सोडून ह्या तिसऱ्या खांबावर 1 आणि हा एक दुसरा, हे 2 खांब एकत्र. इथे घ्यायचे आहेत 2 चेन. सेम त्या ठिकाणी हा एक अर्धा आणि हे एक अर्धा, असे हे 2 खांब एकत्र विणायचे. 3 चेन घ्यायचे आहेत. 1 आणि 2 खांब सोडून ह्या तिसऱ्या खांबावर सिंगल क्रोशे, 1 2 3 चेन घ्यायचे आहेत. पहा आता इथे आपण गॅपमध्ये आलो. ह्या गॅपमध्ये पाकळ्या, एक अर्धा खांब, हा दुसरा अर्धा खांब एकत्र क्लोज करायचा आहे. 2 चेन घ्यायचे आहेत. हा अर्धा खांब,
हा दुसरा अर्धा खांब. अशा प्रकारे पाकळी तयार होईल. 1 2 3 चेन, हे 2 खांब सोडून ह्या तिसऱ्या खांबावर सिंगल क्रोशे. ह्याच प्रकारे कंटिन्यू आपल्याला विणून घ्यायचं आहे आणि हा सर्कल पूर्ण करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हा पूर्ण राऊंड मी विणून घेतलेला आहे. इथे शेवटी आल्यावर इथे हे 3 चेन घेतलेले आहेत आणि हा जो आपण 3 चेनचा पहिला खांब घेतला होता त्या ठिकाणी इथे क्लोज करून घ्यायचा. आता ही लोकर मी इथे कट करून घेणार आहे. पहा किती सुंदर टेबल रनर तयार झाला आहे. हा आपण असाच देखील वापरू शकतो. असा देखील हा सुंदर दिसतोय. पण आता आपण ह्याच्यावर गुलाबाची फुलं बनवणार आहेत. तर ही गुलाबाची फुलं बनवण्यासाठी आपण हा लाल रंग वापरणार आहेत. आता हे जे आपण हिरव्या रंगाने बॉर्डर तयार केलेली आहे त्याच्यामध्ये ज्या पाकळ्या तयार केल्या होत्या, हे 2 अर्धे खांब एकत्र, म्हणजे 2 खांब एकत्र विणले, 2 चेन 2 खांब एकत्र विणले. ही जी पाकळी तयार केलेली आहे ना, ह्याच्यामध्ये मी ही लोकर जोडून घेणार आहे. अशा प्रकारे आता ही लोकर जोडून घेतल्यानंतर इथे आपल्याला चेन बनवायचे आहेत. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 1 11. ह्या मी 11 चेन बनवलेल्या आहेत. ह्या 11 चेन बनवल्यानंतर काय करायचं, इथे 1 2 आणि ही 3, ही जी तिसरी चेन आहे ह्या तिसऱ्या चेनमध्ये 2 खांब बनवायचे आहेत. एका चेनमध्ये आपल्याला 3 खांब बनवायचे आहेत. तर हा 3 चेनचा 1 खांब झाला, हा दुसरा आणि त्याच ठिकाणी आणखीन 1, 3 खांब बनवायचे आहेत. आता हीच पद्धत कंटिन्यू आहे. पुढच्या ज्या चेन आहेत त्या प्रत्येक चेनमध्ये 3-3 खांब बनवायचे आहेत आपल्याला. आता ही पुढची चेन आहे, ह्याच्यामध्ये 3 खांब, 1 2 आणि 3 खांब. सेम पुढच्या चेनमध्ये 3 खांब, 1 2 3. पुढच्या प्रत्येक चेनमध्ये आपल्याला 3-3 खांब बनवायचे आहेत. एक 2 3. पुढच्या चेनमध्ये 3 खांब, 1 2 3. पुढच्या चेनमध्ये 3 खांब, 1 2 3. आता मला हे लहानसं फूल बनवायचं आहे म्हणून मी 11 चेन घेतलेले आहेत. तुम्हाला फूल आणखी मोठं बनवायचं असेल, तर तुम्ही जास्त चेन घेऊन पण करू शकता. आता ही शेवटची जी विणलेली चेन आहे याच्यामध्ये मी 3 खांब घेते. 1 2 आणि हा एक 3. पहा हे अशा प्रकारे हे एक स्ट्रक्चर तयार होईल. ह्याला असं फिरवून आणि असं आपल्याला फूल तयार करता येईल. आता ह्याच्यासाठी मी काय करणार आहे, इथे एक चेन घेऊन
हे लोकर तोडते, थोडीशी जास्तशी हे लोकर कट करते. आता ही जी सुई आहे आपल्याकडे, हे सुईने हे फूल असं शिवून घ्यायचं आहे. असे 2 टाकले तरी हे फूल शिवून होईल. बघा, असं सुंदर असं हे गुलाबाचं फूल तयार झालेलं आहे. ही सुई इथे इथून मधून मागच्या बाजूला काढायची आहे आणि हे जे आपली आधीची लोकर आहे त्याच्यासोबत बांधून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आता हे लोकर आपण कट करून घेऊ. असं सुंदर हे गुलाबाचं फूल इथे तयार झालेलं आहे. हो, तर मी आणखी एक फूल इथे बनवून दाखवते. आता दुसरं फूल बनवण्यासाठी पहा, हा जो पुढचा गॅप आहे, गॅप म्हणजे ह्या आपण 2-2 पाकळ्या बनवलेल्या आहेत, ह्याच्यामध्ये ही लोकर जोडून घ्यायची आहे. ही देखील आपण तशीच केलेली आहे. इथे ही लोकर आपण जोडून घेतली अशा प्रकारे. त्यानंतर घ्यायचे आहेत 11 चेन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 1 11. 11 चेन घेतलेले आहेत. 1 2 आणि ही 3 तिसरी चेन आहे. ह्या तिसऱ्या चेनवर आपल्याला घ्यायचे आहेत 2 खांब. 1 आणि 2. त्यानंतर पुढच्या प्रत्येक चेनमध्ये आपल्याला 3-3 खांब घेत जायचं आहे. 1 2 3. सेम पुढच्या चेनमध्ये 3 खांब. 1 2 3. 1 2 3. प्रत्येक चेनमध्ये 3 खांब. 1 2 3. 1 2 3. 1 2 3. अशा प्रकारे प्रत्येक चेनमध्ये 3-3 खांब घेतल्यानंतर हे अशा प्रकारचं स्ट्रक्चर तयार होते. तर इथे थोडीशी जास्तीची लोकर घेऊन कट करायचं आहे. आता
हे फूल आहे हे असं फोल्ड करून घ्यायचं. फोल्ड करून घेतल्यानंतर ह्या सुईने स्टिच करून घ्यायचं. हां अशा. आता ही सुई आहे आपली. ह्या सगळ्या पाकळ्या शिवल्या जातील ह्या प्रकारे. अशी ही सुई घालायची आहे. बघा सगळ्या पाकळ्या शिवल्या गेलेल्या आहेत त्याच्यात. आणि हे असं ओढून घ्यायचं. हां असं सुंदर गुलाबाचं फूल आपलं तयार होणार आहे. अशा 2च स्टिच दिल्या तरी हे होऊन जाणार आहे. पहा आता ही जी आधीची लोकर आहे त्याला ही लोकर जोडून गाठ मारून घ्यायची म्हणजे हे फूल पक्क राहील. अशा प्रकारे. आता ही जास्तीची लोकर आपण कापून घेऊया. पहा अशी ही सुंदर फुलं तयार झालेली आहेत. मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे ही मी लहान लहान फुलं बनवलेली आहेत. तुम्ही अशी मोठी फुलं देखील बनवू शकता. त्यासाठी जास्त चेन घ्यायची आणि विणत जायचं आहे किंवा आपण एखादा व्हिडिओ करूच या मोठ्या फुलांचा. आता ही जी 2 फुलं विणली ह्याच प्रकारे ह्या सगळ्या हे जे गॅप किंवा ह्या ज्या पाकळ्या तयार केलेल्या आहेत ह्याच्यामध्ये आपण ही गुलाबाची फुलं विणून घेऊयात. तर आता ही सगळी फुलं मी विणून घेतलेली आहेत आणि ह्याच्यावर आपली एकूण 24 फुलं बसलेली आहेत. ह्या रुमालावर आपली 24 फुलं बसलेली आहेत आणि हा सुंदर असा रुमाल आपला तयार झालेला आहे. आता हा रुमाल किती साईजचा झालेला आहे ते देखील आपण पाहूयात. पहा इथून इथे जर असं मोजलं तर एक 9.5 इंच डायमीटरचा असा हा रुमाल तयार झालेला आहे आणि त्याच्यावर ही फुलं आहेत. बॉर्डरला ही फुलं आहेत. फक्त हे इथे ग्रीन टू ग्रीन मोजलं तर 9.5 इंच एवढ्या साईजचा हा रुमाल झालेला आहे. आणि जसं मी आधी सांगितलं त्याप्रमाणे हा केवळ रुमाल नाही तर आपण फ्लॉवर बुके म्हणून देखील असा वापरू शकतो. पहा एखादा फ्लॉवर वेस जर बनवला तर त्याच्यामध्ये आपण ठेवू शकतो. तुम्हाला जर फ्लॉवर वेस आणि ह्याच्यापेक्षा छोटं कोस्टर कसं बनवायचं ते शिकायचं असेल तर मला तसं कमेंट करून सांगा की आम्हाला फ्लॉवर बेसही दाखवा आणि असं छोटं कोस्टरही दाखवा. तर मी ते कोस्टर आणि फ्लॉवर बेस विणून दाखवायचा नक्कीच प्रयत्न करेल. आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. धन्यवाद.